न्यू स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं अपडेट जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला सांगतो आहे आणि आपल्या समोर मांडतो आहे. कालची परिस्थिती आपण सर्वांनी बघितलेली आहे. सकाळपासूनची परिस्थिती आपण वेगवेगळ्या युट्यूब चॅनलला आपण विद्यार्थी मित्रांनो अपडेट बघत होतात. काही आपल्या ग्रुपला आलेले व्हिडिओज आपण बघत होतो आणि ती जी वेळ आलेली होती ती दुपारची जी वेळ होती, त्या दुपारच्या वेळेनंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा विषय काय तर आपल्याला दडपशाहीचं धोरण शासन करताना आपल्याला दिसलं. त्यात आपले विद्यार्थी रात्री 11-12 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये होते, आपल्याला तेही दिसले. नंतर युट्यूबला व्हिडिओ आलेले आहेत आणि आपल्या ग्रुपला व्हिडिओ आलेले आहेत. ज्या पद्धतीने विद्यार्थ्याला पोलीस गाडीमध्ये भरण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्यांना त्या ठिकाणी नेलं, यावरून आपल्याला काय दिसतं हे आपल्याला माहिती आहे. दोन्ही बाजू विचार केला, सरकारमध्ये असणारं सरकारचे आमदार म्हणजे सरकारमध्ये असणारी जेवढी आमदार आहेत तेवढी आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे विरोधकात असणारे आमदार यांनी पूर्वीपासून आपल्या भूमिका मांडल्यात, परंतु काल सोमवारच्या दिवशी कोणीही भूमिका मांडलेला नाही. त्यामुळे आपला जो मुद्दा आहे तो मुद्दा तो तसाच राहिलेला, रेंगाळत राहिलेला आहे. आंदोलनाचा दिवस हा सुरू झालेला आहे आपला 3 तारखेपासून आणि 24 तारखेपर्यंत म्हणजे आजची 25 तारीख, आजही ती स्थिती आहे. नेमकं आज काय होणार आहे हे आपल्याला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बालाजी चाकूरकर साहेबांनी कालही आपल्याला सांगितलं की निराश होऊ नका, कोणी आत्महत्या करू नका, बचेंगे तो लढेंगे असे त्यांनी घोषणा दिल्या आणि भावनिक होऊन ते व्यक्त केलेलं आहे. कारण 22 दिवस झाले ना मुख्यमंत्री भेटायला आपल्याला जाता येत आहे, ना मुख्यमंत्री स्वतः भेटायला येत आहे, ना कुणी आपल्याला भेटण्यासाठी पाठवत आहेत. कारण आपला जो मुद्दा आहे तो मुद्दा कोणीही उचलून धरत नाही, विरोधक सुद्धा उचलून धरत नाही, हे या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे. मग आपला वाली कोण तर आपला वाली सध्याच्या काळात कोणीच नाही आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसलं विद्यार्थी मित्रांनो. मग आता ही लढाई संपलेली आहे का विद्यार्थी मित्रांनो? लढाई ही संपलेली नाही, तर ही लढाई आता सुरू झालेली आहे. कारण तुम्हाला आज राजकीय म्हणजेच राजकारण्यांची जात जी आहे ती तुम्हाला दिसलेली आहे. कारण हे आपल्या बाजूने निर्णय घेऊ शकत नाही. केंद्र सरकारमध्ये तुम्ही बघितलं असेल की आमदार मुख्य जे काही खासदार आहेत त्या खासदाराचं जे मानधन असते ते मानधन सुद्धा वाढवलेलं आहे, परंतु आपल्या मानधनाचा विचार या ठिकाणी केलेला नाही महाराष्ट्र शासनाने. आपला विचारही कोणी करत नाही. आपल्याला त्या ठिकाणी बोलू दिलं जात नाही. बोलू दिलं जात तर नाहीच नाही. आज 22-23वा दिवस असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उचललेला आहे. त्यातून आपल्याला ग्राउंड खाली करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि ही धोरण हे शासन लोकशाहीच्या विरुद्धच आहे, संविधानाच्या विरुद्धच आहे. कारण जे तुम्ही आंदोलन करतोय किंवा आपण आंदोलन करतोय विद्यार्थी मित्रांनो, हे आंदोलन हे संवैधानिक पद्धतीने आंदोलन होतं. कोणतंही त्या ठिकाणी गालबोट लागलेलं नाहीये. गेल्या 22 दिवसांमध्ये आपले जे विद्यार्थी आहे ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका बजावत होती. सोबतच ज्या ज्या गावावरून ते विद्यार्थी येत होते तर ते 2 दिवस 3 दिवस राहून पुन्हा ते गावाला जाऊन पुन्हा येत होते. कारण 17 तारखेला जो मॉब आलेला होता तो 5 ते 7 हजार लोकसंख्येचा मॉब होता, विद्यार्थ्यांचा होता. आणि नंतर पुन्हा 24 तारखेला तेवढेच विद्यार्थी आले. परंतु याकडे शासनाचं अजूनही लक्ष लागलेलं नाही, कोणीही त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. शासनाचं कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी भेटायला येत नाही. त्याच्या मागचं कारण काय तर आपल्याला त्यांनी अजूनपर्यंत समजलेलं नाही. ज्या वेळेला पुन्हा आपण पेट घेऊन उठू त्यावेळेला मात्र त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसणार आहे. आता हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की ज्या ज्या एरियातली ज्या ज्या ठिकाणची तुम्ही विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थी असाल तर आवर्जून तुम्ही तुमच्या जर या महायुतीच्या सरकारमधील जर आमदार असेल तर आवर्जून त्यांना तोंडावर बोला. ज्या ज्या सभेमध्ये ते बोलत असतील त्यांना डायरेक्टली म्हणा. 10-10 विद्यार्थी 5-5 विद्यार्थ्याचा ग्रुप घेऊन त्यांना निवेदन द्या. त्यांना 4 लोकांमध्ये सुनवा की तुम्ही आमचा मुद्दा गेल्या 22 दिवस आम्ही त्या ठिकाणी बसलेलो होतो तर तुम्ही काय करत होते, आमचा मुद्दा का घेतला नाही, त्याचा प्रॉब्लेम काय, समस्या काय, तुम्ही सरकारमध्ये असतात यासाठीच आम्ही तुम्हाला निवडून दिलं का. या गोष्टी जेव्हापर्यंत तुम्ही त्यांना 4 लोकांमध्ये बोलणार नाहीत किंवा सभेमध्ये बोलणार नाहीत तेव्हापर्यंत आपल्याकडे पर्याय नाही. हा मग मान अपमान नसेल तर ती तुमची न्याय अन्यायाची लढाई असेल विद्यार्थी मित्रांनो. गाफील राहून चालणार नाही. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छितो, आवाहन करतो की आजचं जे आहे आजच्या आंदोलनाची दिशा बालाजी चाकूरकर साहेब, निराशा आणि बाकी इतर गोष्टी तुमच्याशी चर्चा करून लाईव्ह होऊन सर्व विद्यार्थ्यांना सांगणार आहेत की आपण आजची समोरची पुढील दिशा काय असणार आहे, भूमिका काय असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरी घरी असाल तरी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना सपोर्ट करायचा आहे. मग ते मेसेजच्या द्वारे असो, व्हिडिओ शेअर करून असेल किंवा त्यांना फोन करून असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अडचणीत असाल मान्य करतो, परंतु जे विद्यार्थी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेले आहेत किंवा त्यांना गाडीत बसवलेले आपल्याला माहिती आहे,
पोलीस स्टेशन मध्ये जात असताना किंवा पोलिसांच्या गाडीमध्ये बसत असताना आपल्याला मात्र आपण सर्व युवा प्रशिक्षणार्थी आहोत, आपल्यावरती केस लागणे किंवा आपल्यावरती गुन्हा नोंद होणे याची सुद्धा आपल्याला भीती असते आणि तेच विद्यार्थी आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी मात्र ते गाडीत बसले आणि जेला सुद्धा गेलेले आहेत. यांचा सुद्धा घरून विचार करायचा आहे आणि त्यांना सपोर्ट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आव्हानात्मक काम आहे हे महाराष्ट्राच्या बाबतीत आजच